कम्युनिकेशन आम्ही खूप चांगलं ठेवलं काँग्रेसने आणि वंचितने. मी थोडंसं करेक्शन करतो. कम्युनिकेशन चांगलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी म्हणजे त्याला थोडासा वेळ कमी मिळाला गेला आणि वेळ कमी मिळायला गेल्यामुळे फॉर्म भरायला वेळ कमी असल्यामुळे सांगणं, तयारी करणं आणि भरणं ही एवढी मोठी गडबड झाली. आणि मुळात काँग्रेस डिसिजन हे सगळं हायकमांडकडून केलं जातं. आणि आंबेडकर साहेबांवरची युती करत असताना दिल्लीशी बोलणं झालं, त्यानंतर काही डिसिजन ठरल्या गेल्या, जागा वाटप आणि जागांची अदलाबदली या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा वेळ खूप गेला आणि त्याच्यानंतर ती युती ठरली गेली. असं जरी हे सुकृतदर्शनी असलं तरी त्याची दुसरी बाजू सुद्धा आपण बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता सगळे विवेचन करताना सांगताना आपण सगळे सांगता की बाबा काँग्रेसच्या बाबतीमध्ये असेल किंवा उभाटाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आमच्या महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये असं जरी असेल तरी खऱ्या अर्थानं या तीन सत्तेतले जी पक्ष लोक आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे असेल, राष्ट्रवादी असेल आणि यांचा चौथा सहयोगी पक्ष जो गेले अनेक दिवस लपून काम करतोय निवडणूक आयोग, या चौघांनी मिळून ज्या पद्धतीने या राज्यामध्ये हैदूत घालण्याचं काम केलं, विरोधी पक्षाला फसवण्याचं काम केलं. ते कसं फसवलं? जुलैपर्यंतच्या मतदारांना कायम ठेवलं यांनी. मला सांगा, जुलै नंतर ज्यांचं वय 18 झालंय त्यांना मतदानाचा अधिकार का नाकारला? याचा दोषी कोण आहे? याचं उत्तर पहिल्यांदा निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे मला एक मिनिट बोलू द्या. आता वाजता 3 राज्याच्या निवडणूक आयोगानं अधिकृत आकडेवारी आतापर्यंत दिली का? मला कुणीही सांगावं इथं. ती सुद्धा आतापर्यंत दिली नाही. ही चूक कुणाची आहे? नंबर 3, ती शाही लावण्याचा कार्यक्रम ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होतो, ही सुद्धा मोठी चूक आहे, निवडणूक आयोगाने केली. आणि नंबर 4च्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळे तज्ञ लोक आहात, मोठी लोक आहात. मतमोजणी दरवेळेला 8 वाजता चालू होते, यावेळेला 10 वाजता का घेतली? याचं कारण काय? हे का लपवताय तुम्ही? याच्या मागची उत्तरं कुठेतरी निवडणूक आयोगाने देणं गरजेचं आहे. परंतु अडचण अशी होती कमलेश सर, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलं की राग येतो भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आणि ती उत्तर द्यायला लगेच चालू करतात. आमची अडचण ती आहे. राहुल गांधीजी सांगत होते एवढे दिवस की निवडणूक आयोग फ्रॉड आहे, निवडणूक आयोग फ्रॉड आहे. खऱ्या अर्थानं काल या निवडणुकीच्या निमित्तानं तो सिद्ध झालेला आहे. आणि महायुतीमधला चौथा पक्ष निवडणूक आयोग तो इलेक्शन कमिशन नसून सिलेक्शन कमिशन आहे. म्हणजे ज्या 67-68 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्या लोकांना मतदान करणार ना, तुम्ही मतदान करू दिलं तुम्ही त्या लोकांना. आणि ज्या पद्धतीने तुम्ही या राज्यातल्या निवडणुका घेतल्या सर, सोलापूरमध्ये 32 वर्षाच्या तरुण बांड पोरांना मर्डर झाला. काय चाललं या राज्यामध्ये? म्हणजे अक्षरशः फॉर्म देण्याचे प्रकार झाले, विरोधी पक्षाला फॉर्म भरू दिले गेले नाही. म्हणजे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग या दोघांनी संगनमत करून, या दोघांनी युती करून विरोधी पक्ष ठेवायचा नाही, विरोधी पक्षाला लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्यायच्या नाहीत एवढंच डोक्यात यांचे होतं. आणि दंडशाहीनं, गुंडगिरी पद्धतीनं प्रशासनाचा धाक दाखवून या लोकांनी प्रचंड मोठ्या अर्थानं दाब घेतल्या. एक लाइटर नोट वरती फक्त मतदार यादीच्या संदर्भामध्ये जो घोळ झालाय त्याच्यात एका घरात राहणारे, म्हणजे एका प्रभागातले सोडा, एका घरात राहणारे 4 मतदार 4 प्रभागात टाकलेत. मी नावही सांगतो: जयेश्वरी, संपादक जयेश्वरी, माझी आई, माझी बायको आणि माझी पोरगी. तुळशीदास भोईटे सरांच्या घरात त्यांनी पोस्ट टाकली की 4 मतदार आहेत, फोटो टाकला आणि चौघांचं मतदान 4 वेगवेगळ्या ठिकाणी. अहो, माझ्याच घरात झालं. माझा केएनटी अधिकारी महेश झगडे, ही काय पद्धती? अधिकारी महेश झगडे सरांनी सुद्धा पोस्ट टाकली. त्यांचा तर नावच नाही. बरं सर, मला एक गोष्ट फक्त सांगायची आहे की एक मिनिट, मला अनिकेत निकम जायच्यात. एकदा ह्याचं उत्तर. सावे हयात नाहीयेत, त्यांचं नाव आहे मतदार यादीत. मोरेश्वर सावे, अतुल सावेंचे वडील. ऐका ना सर, एक छोटीशी गोष्ट फक्त मला अनिकेत निकम जातील. अनिकेतसाठीच सांगतोय मी, अनिकेतजींसाठीच सांगतोय की खरं तर काँग्रेस आणि वंचितवाल्यांनी भाजपकडून शिकायला पाहिजे होतं. ऑन व्हेरी लाइटर नोट, तुमच्याकडे उमेदवार नव्हते तर दुसऱ्या पक्षातले पकडून घेऊन यायचे ना सर अशा वेळेस. चांगले वाले मला अनिकेतजी काय होतं ना, वॉटर मीटर गटरवरती होणारी निवडणूक, वॉटर मीटर गटरवरती होणारी निवडणूक भाजपनं खानवरती नेऊन ठेवली, जाती धर्मावरती नेऊन ठेवली. वॉटर गटर मीटरची निवडणूक म्हणजे विकासाच्या बाबतीत तुम्ही एक वाक्य म्हटलं होतं. निकाल त्यांच्या मनातला निकाल दिलेला आहे, त्यांच्या मनातला निकाल महायुतीच्या वतीने दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पराभूत होता तुम्ही विचार केला पाहिजे की कुठे चुकलं असेल तुमचं. त्यापेक्षा याला आरोप त्याला नावं ठेवा, याला नावं ठेवा. तुम्ही सेल्फ अनालिसिस करत नाही आणि त्यामुळे सातत्याने निवडणुका हरतायत. हा माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे. सर, तुम्ही प्रेमाचा अजून एक सल्ला आहे का माझा? काँग्रेसच्या राज्यात तुम्ही सातत्याने जिंकत होतात, इतका निवडणूक आयोग निष्पक्ष होता. प्रत्येक वेळेस तुम्ही समोरच याला ह्याचं चुकलं त्याचं चुकलं याच्यामुळे झालं असं जर म्हणत राहाल तर मग तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही.
एक खरंय. हिंदीमध्ये बाकी कमलेशजी पक्षांनी पण भाजप सारखं कमलेशजी सगळा आयोग ताब्यात घेतला मी तर तुम्हाला हिंदीमध्ये म्हटलं म्हण आहे, तू उमेदवार लावायला पाहिजे होते भाजपवाल्यांसारखे. मला- दोन एबी वाटायला जिंदगी भर पाहिजे यही थांबा, भूल मला- करते रहे हम, धूल थी चेहरे पर और आईना पोछते रहे हम. त्यामुळे खरंय, हे असं आहे. दुसरीकडे अगदी बरोबर आहे. जोपर्यंत मतदारांना शोधत दोष देण्याचा राहतील, अर्थ नाहीये. सर, निवडणूक तोपर्यंत हे आयोग दोषी आहे. पराभूतच होत त्यामुळे राहतील. निवडणूक अनिकेतजी, आयोग महाराष्ट्राच्या अनिकेतजी, जनतेने अनिकेतजी, देवेंद्रजींचा विश्वासाचा जो विचार आहे, अनिकेतजी, एक मिनिट. देवेंद्रजींचा विकासाचं जे विजन आहे, या विजनवर अनिकेतजी, होतं काय विश्वास ना? ठेवून भरघोस हा मतदान हा एक महायुतीने आरोप केलेलं आहे. अनिकेतजी वारंवार आरोप हा होतो की जेव्हा आरोप निवडणूक आयोगावरती करतात राजकीय नाही, मी पक्ष निवडणूक आयोगाला डिफेंड करतच त्याचा नाहीये. defense भाजपा का करतंय? कमलेशजी, मी निवडणूक आयोगाला डिफेंड करत नाही. मी त्यांचं वकीलपत्रही घेतलेलं नाहीये. निवडणूक आयोग ही मी सांगू का? स्वतंत्र, नाही, तुमचं पक्ष- संविधानिक तुम्ही स्वायत्त पक्ष- संस्था पक्ष सांगतो आहे. मी. अनिकेतजी, ते पक्ष. capable आहेत, त्यांना जे म्हणायचे ते म्हणण्याकरता. अनिकेतजी, काल परंतु ना- मी त्यांच्या काल वतीने शाहीचा एक मुद्दा. शब्द काढत नाहीये. अनिकेतजी, जेव्हा शाहीचा आरोप मुद्दा भारतीय जनता पार्टीवर केले जातात की भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग हे हँड इन ग्लोव्ह आहेत. नाही नाही, बी त्याच्यावर टीम आहे. आक्षेप आहे. हँडिंग लॉ असा आरोप कोणी नाही केला. तुमची बी टीम आहे असा आरोप आहे. ऐका ना, नाही नाही अनिकेतजी, तुमची काय होतं बी तुम्हाला टीम ऐका. आहे, असा ऐक, आरोप आहे. जयेश, जयेश, हा, एक मिनिट, सरळ जयेश. आरोप आहे, थेट काका, आरोप आहे. काय होत आहे, काल मी तुम्हाला उदाहरण सांगतो. काल निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स इथे होते. दिवसभर तो शाहीचा मुद्दा होता. अनेक चॅनल त्याच्यावरती प्रात्यक्षिक दाखवतात कशा प्रकारे ती शाही पुसता येते. मी तर न पुसता सुद्धा माझी पुसली गेलेली शाही आता ऑलमोस्ट. तरी सुद्धा हा जेव्हा आरोप होतो, निवडणूक आयुक्तांची जी काल प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा ते सांगत होते, त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी आमच्यापैकी एकाने की तुम्ही आता या मार्करचा प्रयोग जिल्हा परिषदेला कराल का? तर ते म्हटले की हा अनुभव बघता आम्ही करणार नाही. एक प्रकार त्यांनी मान्य केलं की हा प्रयोग फसलेला आहे, चुकलेला आहे. पण भाजपचे नेते मात्र वारंवार समोर येऊन ते डिफेंड करत होते की कशा प्रकारे ते पुसली जात नाहीये किंवा काय. नाही, याच्यामुळे त्या नाही, नॅरेटिव्हला नाही, तुम्ही जर जर म्हणता तुम्ही आशिष शेलार धमकी दिली गुन्हे दाखल करायची. यांना माहित नाही सर, बहुतेक आशिष शेलारांनी गुन्हे दाखल करायची धमकी दिली पत्रकारांवरती. तर जे फडणवीस उचलले साहेबांनी गुन्हा दाखल एक मिनिट, त्यांना बोलू दे, त्यांना बोलू दे. आहे हा. की जर शाही मिळत असेल तर निवडणूक आयोगाने याच्याकडे लक्ष देऊन बघितलं पाहिजे. ते होता कामा नये. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाची बाजू घेतो किंवा त्यांच्या वतीने बोलतो असं नव्हे, तर आम्ही जेव्हा प्रचार केला आणि जनतेने या प्रचारावरती विश्वास ठेवला, याचं कारण असं आहे की आम्ही जे बोलतो त्यावर आम्ही डिलिव्हरी करतो. यावेळेस जर आपण मुंबईत बघितलं तर आपण अटल सेतू असेल, बीडीडी चाळ असेल, मेट्रो असेल, अनेक असे विकासाचे कामं या मुंबई नगरीत झालेले आहेत जे महायुतीच्या सरकारने केलेले आहे. आणि देवेंद्रजींचं जर तुम्ही शिवाजी पार्कवरचं भाषण जर बघाल तर त्याच्यात फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावरतीच ते बोललेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब देखील इतरत्र महाराष्ट्रात प्रवास करत त्याच असताना सभेत माध्यमांनी प्रचाराच्या वेळेस काही विकासाच्या चित्र दिसलं ते मुद्द्यावर बघितलं बोललेले पाहिजे. आहेत. मतदार त्यामुळे जे आणले होते दिवसभर ते कुठले नेटफ्लिक्स होते? अनिकेतजी, आणि जमेल तेव्हा ठीक आहे. पॉलिटिक्स एक मिनिट. विरोधी पक्ष म्हणून एक छोटा प्रश्न एका ओळीचा. पक्षांना आज महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे. अनिकेतजी, एक ठीक आहे. विरोधी पक्ष म्हणून एक छोटा आपल्याला- प्रश्न सर. आपल्याला मुंबईच्या सर, पलीकडे माझा एक चर्चा छोटा द्यायची प्रश्न आहे. माझा छोटा प्रश्न आहे, विरोधी पक्ष म्हणून सत्तेला प्रश्न विचारले पाहिजे. बोलतो ते डिलिव्हर करतो असं वाक्य त्यांनी वापरलं. काल आशिष शेलार असं म्हणले की ज्यांनी बोटावरची शाई घालवली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतो. उद्या तुम्ही किती पत्रकारांवरती गुन्हे दाखल करणार आहात सांगा. बोलता ते डिलिव्हर करणार का? होईल ना, तुम्ही काळजी कशाला करता? पत्रकारांवरती गुन्हे दाखल अरे, होतील तुम्हाला असं जर तुमचं म्हणणं पाहिजे आहे? तर पुढच्या वेळेस पत्रकारांवरती गुन्हे दाखल होतील असं तुमचं म्हणणं आहे? ऑइल पेंट ही नाही, नावाची पत्रकारांवरती शाही गुन्हे आहे. दाखल होतील असं तुमचं म्हणणं आहे? शाहीच्या जागी जर ऑइल पेंट पाहिजे असेल तर अहो, oil माझा paint प्रश्न ची काय आहे आवश्यकता अनिकेतजी? काही अडचण नाही. पत्रकारांवरती नाही, ठीक गुन्हे आहे. दाखल नाही, नाही, हा करणार मुद्दा का? नाही. मला इथं हा चर्चा इथं काय आपण तिथेच अडकून राहिलो. ती चर्चा ही सुरू राहील. मला दुसऱ्या मुद्द्याकडे जायचं आहे. इथे आपल्याकडे आणखी एक प्रवक्ते आहेत पक्षाचे, त्यांच्याकडे बाजू मला खूप समजून घ्यायची. मग अशी ही चर्चा सुरू करण्यात आपण ज्याच्यावर बोलत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाने आम्हाला असं, मला ती म्हण आता मला माहिती ती सभ्य की कॅटेगरीत येते की असभ्य कॅटेगरीत येते ती म्हण, पण तुम्ही पुण्यात लढलात, अजित पवारांची युती केली. अजित पवारांची तुमचा अनेक दिवसाचा तिथे वाद होता ना. अजित पवार जिंकले ना, तिथे तुम्हाला जागा मिळाल्या. युती केल्याचं तुम्हाला म्हणजे हा ते तेलही गेले तुपही गेलं नाही, पण ते काय दुसरी एक म्हण आहे ती नाही वापरू शकत मी. पण झालं तुमचं, काहीच तुमच्या हाती आलं नाही. तुमच्या तिथं तुम्ही युती केली, त्याच्यात तुमचा कार्यकर्ता नाराज झाला की तुम्ही यांच्याशी लढतात, तोही नाराज झाला आणि एवढं करून यशही मिळालं नाही तुमच्याकडे. काय हातात लागलं तुमच्या? पुण्याची- अनेक महापालिका अशा जिथे तुमचा सुपडा साफ झाला. पुण्याची आघाडी करणं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ही कार्यकर्त्यांचीच मागणी होती. ती काही पवारांची किंवा सुप्रियाताईंची तशी मानसिकता नव्हती की अजितदादांची ती मानसिकता नव्हती, परंतु दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची ती मागणी होती. त्याच्यावर प्रशांत जगताप आमचे अध्यक्ष एक भूमिका घेतली, तिने राजीनामा दिला, तर दुसऱ्या पक्षात दाखल देखील झाले. परंतु तिथले जे स्थानिक कार्यकर्ते त्यांना असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीला जर राखून ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने तो प्रयोग फसला. आता कार्यकर्त्यांचं जे मनोगत होतं
होतं ते पवारसाहेबांनी मान्य. आणि आमच्या पक्षामध्ये सुरुवातीपासून जेव्हा जेव्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येतात तेव्हा स्थानिक आघाड्यांचे निर्णय जिल्हा पातळीवर घेतला जातो, तर राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर घेण्याची परंपरा ही पवारसाहेबांच्या पक्षात आधीही नव्हती आणि आजही ह्याच्या पुढे राहील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की तो निर्णय जरी स्थानिक कार्यकर्त्यांचा असेल त्याचा रिझल्ट आज पुण्याच्या जनतेने आणून दाखवलेला आहे. ती अख्खी निवडणूक ड्राईव्ह कोण करत होतं, तर अजितदादा ड्राईव्ह करत होते. अजितदादा त्या निवडणुकीचा चेहरा म्हणून ड्राईव्ह करत होते. त्याच्यामुळे हा फेलियर 100% शरद पवार चुकली राष्ट्रवादी होती, असं मला चुकीचा वाटत निर्णय नाही. चुकीचा निर्णय होता अजित पवारांसोबत जाण्याचा. नाही, आता बघा तिकडच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तो आता रिझल्ट आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्याच्यामुळे तो नाकारलाय कार्यकर्ते त्या युतीला नाकारलाय. कार्यकर्त्याने तो हा बोला ना. कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आता रिझल्ट आलेला आहे, याच्या पुढे अजून एक कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून असंच तुम्ही निर्णय घ्याल, पुन्हा पराभव होईल, नेत्याची जबाबदारी काय? मग कार्यकर्ते काय वाटेल ते म्हणतील ते ऐकायचं. मी ना आता तिसऱ्यांदा ही गोष्ट मी तिसऱ्यांदा सांगतोय, तिसऱ्या चौथ्यांदा ऐका ना. मी महेश तापसेचे मी दुसऱ्या तिसऱ्यांदा कार्यक्रमात रिपीट करतोय, म्हणजे अनेक प्रेक्षक जर रेग्युलर बघत असेल तर त्यांना कदाचित ही वारंवार रिपीट टेलिकास्ट पुनरुक्ती वाटू शकते त्या सगळ्या गोष्टींची. मी काल एक सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीत ते सांगितलं होतं, आज सकाळच्या चर्चेत ते सांगितलं, आताही परत सांगतो. तुमच्या पक्षाचं कसं एक कार्टून होतं राज ठाकरेंचं खूप जुनं. त्या कार्टूनमध्ये राज ठाकरेंनी असं शरद पवार काढले होते आणि शरद पवार सांगतात की कार्यकर्त्यांची इच्छा आणि कार्यकर्त्यांकडे हात दाखवत आहेत आणि जे खाली कार्यकर्ते आहेत असे असंख्य त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पवार साहेबांचाच मुखवटा आहे. त्यामुळे ते असं कार्यकर्त्यांची इच्छा म्हणायचं आणि ते रेटून न्यायचं सगळं. पवार साहेब स्वतंत्रपणे ह्या निवडणुकीत कुठेच आले नाही. मी पक्षाचं म्हणतो, ते पवार साहेब कधीच व्यक्तिगत येत नाही. तुम्हाला सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पवार साहेब, मी आता 20 वर्ष जवळून बघतो, मला कधी पवार साहेब ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेत प्रचारात आले असं मी कधीच पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे हा 100% निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फार सोपं असतं. हे सगळेच पक्ष तुमचाच नाही, सगळ्याच पक्षाला नाही. भाजप एमआयएमसी ऐका ना, भाजप एमआयएमसी करतात म्हणजे स्थानिक पातळीवर निर्णय. शिंदेची सेना नगर परिषदेमध्ये कल्याणात का झाली नाही, ठाण्यात का नाही झाली, पण हा पण प्रश्न आहे ना. पुण्याची जी आघाडी झाली सोयीस्कर ते तुम्हाला, ते तुमची ताकद आहे, असं नाहीये. तो निर्णय काय काय ना सगळे राजकीय पक्ष करतात. ऐका पर्याय होता ना, हा जिल्हा आहे शरद पवार, आमच्याकडे कल्याणचा पर्याय होता. जयेशवाणींना माहिती आम्ही गेली का, आम्ही नाही गेली त्या ठिकाणी. आम्ही यांची पण वाट बघत बसलो, हे पण कुठे आले आमच्या सोबत येऊन का, आम्ही ते काँग्रेसच्या सोबत अलायन्स केलं तिकडे. त्याच्यामुळे असं नाहीये, तो निर्णय स्थानिक पातळीवर आहे. प्रत्येक मतदारसंघाची रचना वेगळी, तिकडच्या लोकांची मानसिकता वेगळी. आता पुण्याचेच प्रशासन जगतापांना तो निर्णय मान्य नव्हता, त्यांनी राजकीय भूमिका घेतली. त्याच्या राजकीय भूमिकेला त्याला बऱ्याच लोकांनी म्हणजे त्याला गुड विशेष पण दिले. आम्ही पण सांगितलं त्याला, प्रशांत आमचा जवळचा मित्र आहे, की तू राजकीय भूमिका गेली, तुला तुझ्या शुभेच्छा आहेत. आणि तो निवडून पण आला, काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आला. त्याच्यामुळे हा निर्णय पवारांचा नाही, हा निर्णय हा पवार पक्षाचा देखील नाही, हा निर्णय स्थानिक पुण्याच्या कार्यकर्त्यांचा आहे. तो निर्णय आम्हाला खुला होता, आम्ही तो निर्णय घेतला नाही. तो निर्णय अहिल्यानगरमध्ये देखील होता. हे माहिती कसं नाही अभिजित राव, माहिती कसं आहे ना, हे म्हणजे कार्यकर्ते निर्णय घ्यायचा खाली, म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. अगदी बरोबर. पण मला एक विचारायचं महेशजींना, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? कारण आता निवडणुका झाल्या, त्याचे संकेत आलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या या सगळ्या बोलाच्या बाता आहेत, ह्याला काही अर्थ नाही. अजितदादांचे मी तुम्हाला सांगतो ना, ह्या सगळ्या बोलाच्या बातेला काही अर्थ नाही. कुठलीही अलायन्सच्या संदर्भात कसली चर्चा नाही, कुठल्या कार्यकर्त्यांनी समत प्रदर्शन पण केलं नाही. पुण्याच्या लोकांनी केलं अलायन्स. मग तसं जर असं तर एका सिम्बॉलवर लढले असते, तसे काय झालेलं नाहीये. पुण्याच्या लोकांनी तेतवारीवर लढले, अजितदादांचे लोक त्या घड्याळावर लढले. दोघांना दुर्दैवाने अपयश आला. त्याच्यामुळे दोघे ते विचार करतील ना काय करायचं आहे. प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला त्याची राजकीय वैचारिक दृष्टी साधण्याचा अधिकार पवार साहेबांनी दिलेला आहे. तो प्रशांतला दिलाय, तो महेश तपासला दिला, तो अन्य पदाधिकाऱ्यांना पण दिलेला आहे.